पाहतोय पंकजा मुंडे यांचा या ठिकाणी जालन्यातील गोळे गावात दौरा सुरू झालेला आहे। नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। मराठवाड्यात या ठिकाणी अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता पंकजा मुंडे जालन्यातील गोळे गावात दाखल झालेल्या पाहायला मिळतात। नुकसानीचा या ठिकाणी आढावा घेणार आहेत। पाहणी दौरा या ठिकाणी आता सुरू झालाय। जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 2215 कोटींची मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले। शेतकरी हवालदिल झालेला आहे। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे। मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर सर्वच मंत्र्यांना नुकसानीची पाहणी करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत। पंकजा मुंडे यांचा हा दौरा आपण पाहतोय। नुकसानीची पाहणी करण्यासाठी जालन्यातील गोळे गावात त्या दाखल झालेल्या आहेत। राज्यात पावसाने झोडपून काढलंय। जालना जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस, या पावसाने कहर माजवला होता। शेती पिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। सर्वाधिक नुकसान जालना तालुक्यात। हॅलो, आता डबल चेक करीत ना त्याच्यावर। ऐका ना, राहिले पाहिजे तुम्ही आमचे फोटो घ्याले अशी इकडे आणा तुम्ही असे या ना भाऊ, तुम्ही असे या तुम्ही। सगळे पुढे चला काय काम चल दादा वापस मॅडम आमदार साहेबांनी सगळं सहकार्य केलं। जेवणाच्या लोणीला अजून कुठे नुकसान झाले दाखवा। 500 हेक्टर झाले। आणि थोडं बोलला दुष्काळ जालना जिल्हा पण या ठिकाणी पाहतोय पंकजा मुंडे जालन्यातील गोळे गावात दाखल झालेले आहेत। नुकसानीची पाहणी करतायत। शेतकऱ्यांसोबत संवाद साधतायत। या ठिकाणी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न हा केला जातोय। जालना तालुक्यात कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2,47,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याची आकडेवारी ही समोर आलेली आहे। काही भागांना जोरदार तडाखा हा बसलेला आहे। शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पूरस्थिती काही भागात निर्माण झालेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे यांचा हा जालना दौरा। जालना जिल्ह्यात पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे। 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। मोबाईल कुठे?
आसिया मास्टर याच्याकडे हा बस जर आमच्या गावचं प्रकल्पग्रस्तावर आधारित पुनर्वसन म्हणजे बाबा आम्हाला इथून तिकडे घ्या आणि जे आमचे जसे घर असतील त्याला घराचं व्हॅल्युएशन वगैरे करून आम्हाला जशाल तसं द्या असं आमचं म्हणणं. पुनर्वसन करा प्रकल्पग्रस्ताच्या धर्तीवर. 2006 मुंडे साहेब पुनर्वसन झालेलं नाही. म्हणजे मोबदला आम्हाला नुसती जागा द्यायला. या गावात गोपीनाथरावजी मुंडे आले होते. पैठण पासून नांदेड पर्यंत सगळी गावं पाण्यात होती. गोळेगाव पाण्यामध्ये होतं आणि त्यावेळेला गोपीनाथरावजी मुंडे गोदावरी परिक्रमा करण्यासाठी आले होते. मुंडे साहेबांनी 100 पेक्षा जास्त गावामध्ये दौरा केला होता आणि साहेबांनी इथं शब्द दिला होता की आम्ही पुनर्वसन करू. त्याप्रमाणे 15 हेक्टर जागा मुंडे साहेबांनी सांगितल्यामुळे जमीन मिळाली. पण त्याच्यामध्ये धरणग्रस्तासाठीचे वेगळे नियम आहेत गाव बुडाल्यानंतर आणि पूरहानीमध्ये वेगळे नियम आहेत. गावातल्या लोकांची मागणी होती की आम्हाला तिथं जुन्या घराचे पैसे द्या ह्या सगळ्या आणि आम्हाला नवीन तिथं दवाखाना, शाळा, स्मशानभूमी, रोड, नाल्या, ह्या सगळ्या शाळा, मंदिर, ह्या सगळ्या सुविधा द्या. पण पूरहानीमध्ये फक्त शासन जमीन देतं, प्लॉट देतं, रस्ते करून देतं, वीज उभी करून देतं. त्याच्यामुळं गावाची जर तयारी असेल तर पंकजाताई आहेत, मी आहे, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू की ह्याच्यात काही कायद्यात बदल करून, काही नियमात बदल करून जुन्या घरांची पैशाची मागणी आहे आणि तिथं सुविधा देण्याची मागणी आहे. पण ते नुसतं गोळेगाव एका गावापुरतं करणार नाही. राज्याचा कायदा बदलावा लागेल आणि जिथं जिथं पूर येतो तिथं तिथं कायदा बदलून मग त्या सुविधा द्यावा लागतील. पंकजाताई आज 8 वाजताच गोळेगावला आल्यात. जी मुंडे साहेबांची परंपरा आहे, 400 गावाचा परिक्रमा केला होता त्यांनी. सणासुदीचं सुद्धा घरी गेले नाही, लोणीला मुक्काम केला त्यांनी. मुंडे साहेबाच्या पावलावर पावलं ठेवून जिल्ह्याचे पालकमंत्री इथं आलेले आहेत. घराचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि वजनदार मंत्री आहेत. फार काही व्यथित होऊ नका, सरकारच्या बाजूनं ताकद लावतील. बीडवर जेवढं प्रेम आहे तेवढंच मुंडे साहेबाचं माझ्यावर आणि आपल्या जिल्ह्यावर प्रेम होतं आणि पंकजाताईचंही आहे. तर म्हणून बीडच्या दौऱ्याच्या आधी जालन्याला आले कारण माझं कर्तव्य पालकमंत्री म्हणून मी इथे आलेली आहे. योगायोग असा आहे की गोदा परिक्रमा मुंडे साहेबांनी केली तेव्हा मुंडे साहेब इथे आले होते आणि मुक्काम लोणीला केला होता. अशी परिस्थिती येऊ नये कारण ही इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. लोणीकर साहेबांनी खूप व्यवस्था केली, लोकांना लोणीला लोकांना आधार दिला, तिथे राहण्याची व्यवस्था केली, आणखी सर्व काम लोकांसाठी व्यवस्था उभी करण्याचं केलं. पण आता ह्या गावाची जी परिस्थिती अशी अनेक गावांची असेल, त्यासाठी या गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मी वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करूनही आणेन. कारण असे अनेक गावं असतील, यांचा एक प्रश्न मार्गी लावला तर ते कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन होईल आणि धोक्यामध्ये गाव भविष्यामध्ये कधी ती परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता मी सध्या पाहणी करत आहे, तर या पाहणीमध्ये माझी एवढीच विनंती आहे, लोक जे बघणारे आहेत त्यांनी आम्हाला बघू द्यावं नुकसान. तुम्ही आमचे फोटो काढून, आमचे व्हिडिओ काढून काय मिळणार आहे तुम्हाला, ते तुम्ही पण पुन्हा बघत नाही उघडून. पण सगळे जण आपले कॅमेरे काढून उभे आहेत, आम्हाला बघू द्या कुठे पाणी आलंय, काय नुकसान झालं. त्याच्यामुळे हे नुकसानची भरपाई करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आम्ही भरपाई करू.
जनजीवन विस्कळीत झालं होतं काही काळ जनजीवन विस्कळीत सुद्धा झालं होतं. ते झालं निसर्गाचं कोप आहे, त्याला काय करणार, जनजीवन विस्कळीत झालं ते दुर्दैव आहे. पण आम्ही चला गावातल्या लोकांना बोलू द्या थोडं. नाही, 2.5 लाख हेक्टरवर नुकसान आहे जिल्ह्यात. नुकसान भरपाई मिळेल त्वरित सरसकट अशी शेतकऱ्याची मागणी आहे. आता पंचनामे न करता पंचनामे न करता मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे. पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल, नाही तर कसं कळेल की या गावात बार पूर येतो, या गावामध्ये अडचण होते, इथे अतिवृष्टी झाल्यावर प्रश्न होतो. हे सगळं आवश्यक असतं, हे तांत्रिकता आवश्यक असते आणि त्यामुळे पंचनामे करूनही मदत देऊ. जिथे पर्जन्यमान कमी दिसत आहे पण नुकसान आहे त्यांना सुद्धा मदत देण्याची भूमिका सरकारची. शेतकऱ्यांचा इतका आक्रोश आहे की पिकं जमीनदोस्त झालेली आहे. मराठवाड्यात संपूर्ण ठिकाणी हे चित्र आहे. हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की सरकारने थेट गांजा लावण्याची परवानगी आम्हाला द्यावी. इतका म्हणजे या इतका आक्रोश. गोष्टींचं काय उत्तर द्यावं, तर याच्यात आक्रोश कसं करणार. हे निसर्गाने कधी 20 वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला. आक्रोश आहे. स्वतःचं घर वाहून जाताना दिसतंय, गृह वाहून जाताना दिसत आहेत. शेतकऱ्याची पूर्ण मेहनतीने उभं केलेली शेती आडवी झालेली आहे. त्यांचा आक्रोश आहे, पण तो आक्रोश आमच्याही मनात तेवढाच आहे. आम्हालाही तेवढंच दुःख आहे आणि आम्ही लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. म्हणून आज आम्ही तुमच्याबरोबर पाण्यामध्ये उभे आहोत, आम्ही चिखलामध्ये चालत आहोत. आमची हीच इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सगळ्या दुःखांना बघावं आणि त्याचे पंचनामे करून सरकारने त्यांच्या पाठीमागे मदत उभी करावी. यासाठीच आम्ही थोडं निवेदन घ्या. तुम्ही 1 मिनिट असं सरकार त्या महिलांना हात करू द्या. हात करू दे त्या महिलांना हात करू दे. चला अशोक सगळे बाजूला दादा सगळे मागे दादा सगळे मागे 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 कुठे घेऊन मॅडम ते स्थानिक मच्छीमार आहेत जाळ्यांचं नुकसान झालेलं आहे. सगळं नुकसान भरून देण्यासाठी आम्ही बघायला आलेलो. काळजी करू नका. पूर्णपणे आम्ही पंकजा मुंडे जालन्याच्या गोळेगावात दाखल झाल्याची ही दृश्य. सगळं नुकसान भरून दिलं जाईल, काळजी करू नका असं आश्वासन, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे. आता राजकारण करण्याची वेळ नाही, आता संकटाला धीरानं सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे. यावर मार्ग काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कुणीही यावरून राजकारण करू नये असं देखील पंकजा मुंडे म्हणतायत. तर तिथं अजितदादा देखील करमाळ्यातल्या सांगोबा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलायत. पाऊस आता जरी थांबला असला, ऊन काहीसं या ठिकाणी पडत असलं तरी देखील नुकसान अद्यापही मोठ्या प्रमाणावर आहे. शेतात झालेलं पाणी, शेतात पसरलेलं पाणी ओसरलेलं नाहीये. तर धरणातून देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडल्यानं ठिकठिकाणी पाणीच पाणी परिस्थिती देखील सकल भागात अजूनही कायम आहे. अशा या सगळ्या परिस्थितीचा मंत्र्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून आता आढावा घेतला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.